श्रद्धानंदांची हत्या आणि गांधींचा निपक्षपाती पक्षपात केलाच याहीच नृपा धृतराष्ट्राच्या नघात लोकांनी. मोरोपंती भारत. स्वामी श्रद्धानंदांच्या क्रूर हत्येविषयी सर्व देशातून दुःखाचा आक्रोश ऐकू यावा हे साहजिकच होतं. बहुतेक नगरातून, वृत्तपत्रातून आणि प्रमुख हिंदी गृहस्थांकडून त्या वीरपुरुषाच्या या अधम हत्येविषयी आणि तीमुळे उपस्थित झालेल्या जातीय वैषम्याच्या प्रश्नाविषयी काही ना काहीतरी सार्वजनिक अभिप्राय प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. ही हत्या करण्यात आपला काय हेतू होता हे त्या हत्यारी मनुष्याने स्पष्ट सांगूनच टाकले होते. इस्लामचा अधप्पात आणि दुर्दशा टाळण्यासाठी आणि मलकाना राजपुतांचे शुद्धीकरणाविषयी सूड उगवण्यासाठी मी श्रद्धानंदास मारिले म्हणून त्याने स्पष्टपणे कथन केलेले आहे. त्यामुळे या हत्येचा दोष तरी कोणाच्याही प्रकारे हिंदू लोकांवर टाकण्यास मुसलमानातील पुढारीही सहसा धजले नाहीत. परंतु आश्चर्याची गोष्ट ही की अशा प्रसंगीही हिंदू जातीवर दोषांचे खापर फोडणारा आणि या हत्येचे उत्तरदायित्व मुसलमानांच्या बरोबरीनेच हिंदूंवरही लादणारा असा मुसलमानात जरी कुणी प्रमुख मनुष्य निघाला नाही, तरी आपणास हिंदू म्हणविणाऱ्यातच तसा एक हिंदू निघाला. हे हिंदू जातीच्या अनुदारपणासच उदारपणा म्हणून समजण्याच्या हिमालया एवढ्या घोडचुका नव्हे, पहाड चुका ज्यांच्या हातून घडल्या आहेत ते गांधीच होते. आपल्या यंग इंडियात ते श्रद्धानंदांच्या विषयी लिहिलेल्या लेखात म्हणतात, मी अब्दुल रशीद श्रद्धानंदांची हत्या करणारा मुसलमान याच्या पक्षाने बोलू इच्छितो. या हत्येचा दोष आपला आहे. वर्तमान पत्रकार हा एक चालता प्लेग झालेला आहे. तो असत्याचा आणि निंदेचा सारखा प्रसार करीत असतो. अब्दुल रशीदला झालेल्या धर्मोन्मादाचे उत्तरदायित्व आम्हा शिक्षित अर्धशिक्षित लोकांवर आहे. हिंदू आणि मुसलमान या दोन पक्षात हा दोष कोणाचे माथी मारता येतो याची चर्चा अनावश्यक आहे. कारण जेथे दोघेही अपराधी आहेत तेथे कोण किती दोषाचा वाटेकरी आहे हे निश्चितपणे सोनेरी काट्याने तोलण्याचे काम कोणास साध्य होणार आहे. त्यांच्या या एकंदर लेखात जी विचित्र आणि विक्षिप्त विधाने केली आहेत त्यात वरील विधान अत्यंत भ्याड, अन्याय आणि पक्षपाताचे आहे. हिंदू आणि मुसलमान हे उभयही दोषी आहेत म्हणून शांतपणे सांगणे हे क्वचित त्यांच्या स्वतःच्या महात्म्यास धक्का लावणारे नसेल, पण राष्ट्रहितास आणि विशेषतः ज्या सत्याच्या समर्थनाचे स्तोम गांधीजींच्या लेखातून आणि भाषणातून वेळी अवेळी माजविण्यात येत असते त्या सत्यासही बट्टा लावणारे आहे, यात काही एक शंका नाही. हिंदू मुसलमानातील द्वेषाग्नी भडकविण्यास दोघेही सारखेच कारणीभूत झालेले आहेत हे सिद्ध करण्यास गांधीजींनी एक तरी आधार दिला आहे काय? हिंदी पत्रातूनही किंवा प्रचारकांकडूनही क्वचित प्रसंगी अन्याय किंवा उत्क्षोभक टीका झालेली असेल असे आपण गृहीत धरू. परंतु त्यामुळे इतकेच फार तर म्हणता येईल की हिंदूंचाही थोडा दोष आहे. परंतु हिंदू आणि मुसलमान या दोघांचाही दोष समसमान आहे म्हणून म्हणणे हे रामाय स्वस्ती रावणाय स्वस्ती असे म्हणून रामाकडून आणि रावणाकडून दोघांकडूनही मान्यतेची दक्षिणा उपटून पाहणाऱ्या ढोंगी भट्टाचार्याहून अधिक प्रामाणिकपणाचे आहे असे आम्हास वाटत नाही. कारण हे विधान प्रचलित सार्वजनिक उलाढालीशी अनभिज्ञ असणाऱ्या कोणा मूर्ख मनुष्याने केलेले नाही, तर ज्या वर्तमान पत्रकर्त्यांच्या वर्गाला चालता प्लेग म्हणून गौरविण्यास गांधीजी धजले आहेत त्याच वर्तमान पत्रकारांचा धंदा आज वर्षोनवर्षे करणाऱ्या आणि सार्वजनिक घटना पूर्णपणे अवगत असणाऱ्या मनुष्याने ते विधान केलेले आहे. इतर पुराव्यावरून वर्तमान पत्रकार हा असत्याचा आणि दुष्ट निंदेचा प्रचार करणारा चालता प्लेग आहे हे ठरत असो वा नसो, पण निदान महात्माजींनी आपल्या हिंदू आणि मुसलमान या हत्येच्या अपराधात समान वाटेकरी आहेत या असत्य आणि दुष्ट विधानाचा प्रसार करून आपले वर्तमान पत्रकार चालता प्लेग आहे हे दुसरे विधान यंग इंडियापुरते तरी सिद्ध केलेले आहे
यात शंका नाही. मलबारच्या बंडात शेकडो हिंदूस बलात्काराने बाटवून, शेकडो देवालये धुळीस मिळवून, शेकडो हिंदूस ते स्वधर्म सोडिनात म्हणून ठार मारून जे खिलाफती राज्य केले होते ते हिंदूंनी की मुसलमानांनी? यंग इंडियात एक का दोन उदाहरणेच बलात्काराच्या धर्मप्रसाराची मुसलमानांच्या हातून घडली असावीत अशी शंका आहे. म्हणून गांधीजींनी ज्या एका मुसलमानाची साक्ष मोठ्या तोऱ्यानं ग्रथित केलेली होती, त्या मुसलमानास आणि त्याच्या त्या महात्म्या गुरूस सोडून उभ्या हिंदुस्थानात असा मनुष्य विरळच की जो मलबारमधील हे अत्याचार झालेच नाहीत असे आता म्हणू शकेल. त्या एका मुसलमानाची साक्ष गांधीजींनी उल्लेखली, पण याच स्वामी श्रद्धानंदांनी, डॉक्टर मुंजांनी, श्री देवधरांनी, न्यायालयातून चाललेल्या शेकडो मोपल्यांवरील खटल्यातील न्यायाधीशांनी, अनपराध हिंदूंवर धर्मप्रसाराच्या निमित्ताने मोपल्यांनी राक्षसी अत्याचार केले हे साधार सिद्ध करून दिले होते की नाही? मग त्या एका मुसलमानाची अत्यंत बेधडक असत्याची साक्ष ज्या यंग इंडियात एक विचारणीय आधार म्हणून प्रसिद्ध केली, त्याच यंग इंडियात वरील सन्मान्य आणि शेकडो लोकांची साक्ष का उल्लेखली गेली नाही? खरोखरच वर्तमान पत्रकार निदान या विधानापुरता यंग इंडियाचा लेखक तरी असत्याचा प्रसार करणारा चालता बोलता प्लेग आहे, यात शंका नाही. एक स्वामी श्रद्धानंद परवा दिल्लीस मारला गेला. तो प्रख्यात होता म्हणून त्याचा इतका बोभाटा झाला. परंतु हिंदू धर्म आम्ही सोडणार नाही म्हणून म्हणण्यासाठी असे कित्येक अप्रख्यात श्रद्धानंद मलबारमध्ये याहूनही क्रूरपणाने मारले गेलेले आहेत. ज्या महात्म्याने श्रद्धानंदास मारणाऱ्या हत्याऱ्याच्या दोषाचे खापर हिंदू मुसलमानांवर समसमान फोडिले आहे, त्यानेच मलबारातील त्या शेकडो दीन दरिद्री अप्रख्यात हिंदू धर्मवीरांच्या प्राणघाताचे खापर देखील असेच दोघांवरही फोडण्याचा घाट घातला होता. हेही ध्यानात धरण्यासारखे आहे. ज्याला अब्दुल रशीदचा पक्ष घेऊन तो अज्ञानी होता म्हणून खरा दोषी दुसराच आहे असे सांगण्याचे धार्ष्ट्य करवले, त्यानेच त्या मलबारातील शेकडो अब्दुल रशीदांनाही माझे शूर मोपला बंधू म्हणून संबोधून अज्ञानाच्या ढालेखाली त्यांचेही अपराध असेच दुसऱ्याच्या माथी लादण्याचा प्रयत्न केला होता. मलबारानंतर गुलबर्गा, गुलबर्ग्यानंतर कोहाट, कोहाटनंतर दिल्ली, दिल्लीनंतर पानपत, कलकत्ता, पवना, अवघा पूर्व बंगाल, फार काय या गेल्या वर्षातील 365 दिवसात 365 लहान मोठे दंगे आणि मारामाऱ्या आणि अत्याचार जे झाले, ज्यात शेकडो लोकांचे बळी पडले, त्या दंग्यातून किती दंगे हिंदूंनी आरंभिले होते? किती ठिकाणी पहिला वार हिंदूंनी केला होता? किती हिंदू भ्रष्ट केले गेले आणि किती मुसलमान भ्रष्ट केले गेले हे गांधीजी स्पष्टपणे सांगू शकतील काय? या उभ्या 4-5 वर्षात किती हिंदू कुमारिका आणि अर्भके, मुले सिंध, पंजाब, बंगाल इत्यादी प्रांतात बलात्काराने पळविण्यात आली? आणि उलटपक्षी किती मुसलमानी स्त्रिया वा मुले हिंदूंनी बलात्काराने पळविली? स्वामी श्रद्धानंद हा एकटाच पुढारी हिंदू संघटनांचे कारी बळी पडलेला नाही. यापूर्वीच अजमीरकडे मलकाना राजपुतांचे शुद्धीप्रित्यर्थ हिंदू पुढाऱ्यांची आणि शुद्धीकृत हिंदूंची लागोपाठ हत्या करण्याचा कट उघडकीस आला होता. जानराव पाटील यांची वऱ्हाडामध्ये हिंदूंचा पुढारी म्हणूनच हत्या करण्यात आली होती आणि बिहारमध्येही एक हिंदू पुढारी हिंदू संघटनाचे चळवळीसाठीच मारले गेले होते. पंडित लेखाराम यांच्या शुद्धीकरणाविषयी झालेल्या हत्येची गोष्ट तर जुनी म्हणूनच सोडूनच देऊ. पण मुसलमानांकरवी हिंदूंच्या पुढाऱ्यांच्या ज्या हत्या चालल्या असतात आणि पंडित मदन मोहन आणि लालाजी यांच्याही हत्या करण्याचा बेत होता, हे उघड झाले असता आम्ही असे विचारतो की कोणत्या हिंदूने कोणत्या मुसलमानी पुढाऱ्यावर हत्येसाठी आक्रमण केले? उलट त्यांच्या पुढाऱ्यास ते इस्लामचे खिलापतीसाठी कारागृहात गेले म्हणून हिंदूंनी आपल्या खिशातले लाखो रुपये उधळून आणि त्यांच्या मिरवणुकी काढून त्यांचे देव्हारे माजवले नाहीत का? तरीही हिंदू
मुसलमान इतकेच या हत्येच्या दोषाचे वाटेकरी होतात. स्वजनांच्या अपराधावर पांघरून घालणे हा प्राकृतांचा पक्षपात दोषार्ह आहे. परंतु स्वजनांवर राक्षसी अत्याचार होत असता केवळ येन केन प्रकाराने आपले महात्म्य प्रदर्शित करण्यासाठी परकीयांच्या अपराधाचे खापर स्वजनांवरच फोडू पाहणे हा महात्म्यांचा पक्षपात पाहून शतपट दोषार्ह आहे. हे केवळ कातरपण आहे. भ्याडपण न म्हणता आम्ही मूर्खपणा म्हटला असता. परंतु ज्या व्यक्तीने ही विधाने केली त्या व्यक्तीस या 2-4 वर्षातील घटना पूर्णपणे अवगत आहेत. आम्ही वर विचारलेल्या प्रश्नास उत्तर देणे त्यास सर्वथा अशक्य आहे आणि म्हणूनच मुसलमानांनीच आगळीक हिंदूंच्या आगळीकीहून शतपटीने अधिक हे ढळढळीत दिसत असताही हिंदूस मुसलमाना इतकेच दोषी लेखण्याचा जो प्रयत्न करण्यात येतो तो त्या कारणांसाठीच मूर्खपणाचे द्योतक म्हणता येत नसून कातरपणाचेच किंवा ढोंगीपणाचेच द्योतक आहे असे म्हणणे भाग पडत आहे. हा दुरात्म्याचा पक्षपात आहे, महात्म्याचा निपक्षपात नव्हे. ते तसे नसेल तर हिंदूस या हत्येच्या किंवा जाती वैमनस्याच्या दोषाविषयी मुसलमाना इतकेच दोषी कोणत्या पुराव्यावरून ते ठरवू शकतात हे गांधीजींनी अवश्य प्रसिद्ध करावे. ते स्वतःच अजून हिंदू म्हणवितात. आम्ही त्यास आव्हान करीतो की सर्व हिंदूंच्या आणि म्हणूनच आमच्या प्रत्येकाच्या बोडक्यावर हा जो भयंकर आरोप आपण लादू धजलात त्याची एकतर सिद्धता करा, नाहीतर आपल्या या स्वपक्षघाती पक्षपाताची प्रकटपणे क्षमा मागा. मुसलमानांनी मशिदीसमोर तर काय, पण घराघरातून टाळ, घंटा, शंख वाजवू नयेत म्हणून मारामाऱ्या कराव्या. आपण हिंदू लोकांस छळाने वा बळाने वाढविण्याचा संघटित प्रयत्न सदा सर्वदा चालविला असता हिंदूंनी मन वळवून देखील शुद्धीकरण करू नये म्हणून हट्ट धरावा. मलबार, कोहाट सारख्या ठिकाणी हिंदूंची नगरेच्या नगरे जाळपोळ आणि कत्तली करून उद्ध्वस्त करून टाकावी आणि हिंदूंच्या श्रद्धानंद, लालाजी, पंडितजींसारख्या महनीय पुढाऱ्यांच्या हत्या कराव्या आणि हत्या करण्याचे कट करावे, इतकी त्यांची राक्षसी अरेरावी जी माजली आहे. तिचा दोष गांधीजी हिंदूंमध्ये आशंकितः जर कोणावर पडतच असेल तर खिलाफतीची आफत हिंदूंच्या खांद्यावर बळे लादणाऱ्या आणि ते विषाचे वेडे पीक या देशात मुक्त हस्ताने पेरीत सुटणाऱ्या तुमच्या स्वतःच्या राजकारण दिग्मूढ परंतु अत्यंत अहमन्य मस्तकावरच होय. तो दोष हिंदू समाजावर पडत नाही. जर थोडासा दोष त्या समाजावर पडत असेल तर तो इतकाच की अन्यायास आणि न्यायास, क्रौर्यास आणि कारुण्यास, छळास आणि छळितास, पीडकास आणि पीडितास, रामास आणि रावणास समान दोषी ठरविणे आणि सारख्याच दयेस आणि उत्तेजनास पात्र समजणे म्हणजेच निपक्षपातीपणा होय अशी भ्रामक समजूत करून घेणाऱ्या तुमच्यासारख्या महात्म्यास तो हिंदू समाज वारंवार जन्म देतो. इथेच काय आणि हिंदू विरुद्धच काय, पण मुसलमानांची धर्मक्षेत्रे भ्रष्ट करणारे वहाबी, कादियानीस, दगडांनी मारणे हे धर्मीय समजणारे अफगाण नि संगसारी ही धार्मिक कर्तव्ये आहे म्हणून घोषित करणाऱ्या मुसलमानी परिषदातून तो अब्दुल रशीदला गाझी म्हणून त्याची चित्रे विकणाऱ्या आणि घेणाऱ्या दिल्लीतील कागदविक्या मुसलमानी गटारगुंडांपर्यंत धर्मोन्मादी हत्यास धार्मिक कर्तव्य समजणारे शेकडो हजारो मुसलमानी समाजात प्रमुख अप्रमुखपणे वावरत असता अब्दुल रशीदचे कृत्य व्यक्तीचे आहे, समाजावरच त्याचा दोष लादू नका म्हणून शांतपणे सांगणारे महात्म्यच हिंदूंच्या या दुर्दशेचे आणि छळाचे एक प्रमुख कारण होय. रोगाची चिकित्सा चुकली तर औषधोपचारही विपरीत होतो. हिंदू मुसलमानातील वैमनस्याच्या भयंकर रोगापासून जर आपण सर्वांस मुक्त होणे असेल तर स्पष्टपणे मुसलमानी समाजातील धर्मोन्मादाची प्रवृत्ती हेच या रोगाचे मूळ कारण आहे आणि त्या प्रवृत्तीचे आविष्करण करण्यास भयाने किंवा भाबडेपणाने किंवा मूर्खपणाने स्वतःचे महत्त्व मुसलमानात अधिक वाढावे अशा अक्षम्य इच्छेने हिंदू समाज आणि मुसलमानी समाज सारखाच दोषी आहे म्हणून म्हणणारा हा निपक्षपाती पक्षपात हाच खरा
राष्ट्रविघातक चालता प्लेग आहे. गांधीस प्रामाणिकपणे हिंदू समाज थोड्या अंशांनी नव्हे तर सर्वथा मुसलमानी समाजा इतकाच या हत्येच्या प्रकरणी दोषी वाटत असेल तर त्यांनी कारणे प्रसिद्ध करावी. हिंदू समाजाहून मुसलमानी समाजावर या जाती वैमनस्याचा दोष इतक्या मोठ्या प्रमाणाने पडत आहे की सूक्ष्म बुद्धीचा सोनेरी काटा जरी साबरमतीस मिळत नसला तरी तेथील स्थूल बुद्धीच्या गंजलेल्या लोखंडी काट्याने देखील मुसलमानी दोषाचे पारडे झटकन भुईस लागावे इतके या प्रकरणी त्यांचे तामसी दोष भारी आहेत. हिंदू समाजाचे वर्तन सापेक्षतः इतके सात्विक आहे आणि हिंदूंचा खरा दोष जर कोणता असेल तर हाच सात्विकपणा होय. श्रद्धानंद, दिनांक 10 जानेवारी 1927.